एकच वादा, अजितदादा अमर रहे, अमर रहे, अजितदादा अमर रहे, अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। आणि आपण बघतोय की जेवढे कार्यकर्ते आहेत तेवढे वकील देखील आहेत। आपण वकिलांना विचारू, एकंदरीत रोहित पवार असतील, देवेंद्र पवार इथं आलेले आहेत। त्यांनी वेगवेगळे पैलू समोर मांडलेले आहेत। जी विमान दुर्घटना घडलेली ही कुठेतरी घातपात असो असा संशय त्यांनी व्यक्त केला। येस, प्रायमा फेसी जर पाहिली घटना तर असंच दिसून येते किंवा जे रिपोर्ट वगैरे कलेक्ट केलेले आहेत रोहित दादांनी त्याच्यावरून तर प्रायमा फेसी असंच वाटतंय की हा घातपात असला पाहिजे। तर आता जे काही घटना असेल त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं तर गरजेचं आहे। इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे। तुमचा काय अनुभव आहे एकंदरीत? आपण यांना विचारू, एकंदरीत काय वाटतं, जे अजितदादा सर्वांना न्याय देत होते त्या अजितदादांना न्यायासाठी भांडावं लागतं? खरी गोष्ट आहे, कारण दादांचं जे अपघाती निधन झालं ते अतिशय संशयास्पद आहे आणि समाजामध्ये वावरताना त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि ते न्याय देत होते। आणि अशा व्यक्तीवर इतकी वाईट वेळ येणं हे दुर्दैव आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आम्हा सर्व बारामतीकरांची, तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आहे। अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे। तर आपण पाहिलं की बारामतीचं कोर्ट देखील अजितदादांनी सुस्थितीत बांधून दिलं होतं, परंतु जे अजितदादा सर्वांना न्याय देत होते त्या अजितदादांना आता कार्यकर्त्यांना भांडावं लागतं। डेफिनेटली सर, आम्ही त्याच्यासाठीच आलेलो आहोत की सर्वसामान्य जनतेसाठी जे काही त्यांनी केलेलं होतं आणि आज त्यांच्यासाठीच आपल्याला भांडावं लागतं। आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही जे काही इन्व्हेस्टिगेशन करताय तो चारी बाजूने होऊ देत आणि आज 1 महिना होऊन सुद्धा तुम्ही काहीच ऍक्शन जर घेत नसाल आणि सगळ्या गोष्टी जर तुम्ही राजनीती किंवा बाकीच्या चौकटीत पाहत असाल तर हे चुकीचं आहे। आज जो आमचा राजा माणूस गेलेला आहे त्याच्यासाठी डेफिनेटली आम्ही वकील असतील, बारामतीची सर्वसामान्य जी काही जनता असेल ते त्यांच्यासाठी कायमस्वरूपीच भांडणार आहोत आणि याच्यातून योग्य तो न्याय भेटलाच पाहिजे। कारण जो काही इनिशिएटिव्ह त्यांनी घेतलेला आहे, FIR घेतलीच पाहिजे। जर FIR तुम्ही घेत नसाल आणि ह्याच्यातून अर्थ काय घ्यायचा, म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टिगेशनला कुठेतरी चुकताय, तुमच्यावरती काहीतरी लिमिटेशन्स आहेत हे याच्यातून आम्हाला दिसून येत आहे। तपास हा तर झालाच पाहिजे आणि तक्रार ही तर घेतलीच पाहिजे अशी मागणी सर्वच करतात, वकील मंडळ देखील करतात। तक्रार तर घेतलीच पाहिजे, परंतु न्याय हा आम्हाला मिळालाच पाहिजे। कारण की जर दादांना जर FIR घेण्यासाठी एवढा टाइम लागत असेल तर आमच्यासारख्या सर्वसामान्यांची काय अवस्था होत असेल? तर आपण पाहिलं प्रियंका, एकंदरीत सर्वांच्या भावना तीव्र आहेत, संताप व्यक्त केला जात आहे। अजितदादा अमर रहे अशा घोषणा या कार्यकर्त्यांमधून दिल्या जात आहेत। आपण बघतोय की सर्व कार्यकर्ते हे बारामतीच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेले आहेत। एका बाजूला सर्व पोलीस जे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या बाहेर पोलिसांचा ताफा लावण्यात बंद केलेलं आहे त्यांचं दार, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की सर्व बारामतीतले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत। जोपर्यंत त्यांची तक्रार घेतली जात नाही, गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही इथं हटणार नाही असा पवित्रा या कार्यकर्त्यांनी इथं घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि अजितदादांच्या घोषणाचा पाऊस या ठिकाणी केला जातोय। तर आम्ही हटणार नाही तर कसल्याही पद्धतीने जे कार्यकर्त्यांना, म्हणजे राज्यातील कार्यकर्त्यांना अजितदादा न्याय देत होते त्यांच्याच विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांना न्यायासाठी भांडावं लागतंय आणि म्हणून हा सर्व कार्यकर्त्यांचा आक्रोश आपल्याला या पोलीस स्टेशन बाहेर आपल्याला पाहायला मिळतो। अगदी खरं आपण पाहिले की रोहित पवार यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेत त्यामध्ये हा अपघात नसून हा घातपात असावा या संदर्भात जे फुटेज समोर आणलं, अपघात घडल्यानंतर जे विमानामध्ये अतिरिक्त फ्यूल होते का, अतिरिक्त पेट्रोलचे बॅरल त्या ठिकाणी होते का आणि अतिरिक्त फ्यूल असल्यामुळं हा विमानाचा प्रचंड असा स्फोट झाला का, असे संशय व्यक्त केले। आणि त्यांनी संशय व्यक्त केल्यानंतर आपण पाहिलंय की अजितदादा यांचे सुपुत्र जय पवार यांनी देखील शंका उपस्थित केली की एवढ्या लवकर ब्लॅक बॉक्स कसा काय जळू शकतो, असे त्यांनी फेसबुक पोस्ट देखील केली होती। आता आपण नंतर बघितलं की
काल मरीन ड्राईव्ह येथे रोहित पवार गेल्यानंतर युगेंद्र पवार बारामतीमध्ये दाखल झाले आणि आज रोहित पवार यांच्या समवेत युगेंद्र पवार आणि रोहित पवार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत. पुन्हा एकदा पवार कुटुंब हे एकत्रच आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. काल युगेंद्र पवार यांना विचारलं असता त्यांनी देखील सांगितले की जी दोन्ही राष्ट्रवादी होती ही 12 फेब्रुवारीला एकत्र येणार होते. अजितदादांनी त्या संदर्भात निर्णय देखील घेतला होता, परंतु अजितदादांचा या विमान दुर्घटनेमध्ये या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला आणि नंतर आपण बघतोय की जी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होती याला कुठेतरी खंड मिळालेला आहे, पूर्णविराम मिळालेला आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं की पवार साहेबांचं पवारसाहेब आजारी पडले आणि नंतर आपण बघितलं की यामध्ये आता रोहित पवार यांनी देखील उडी घेतलेली आहे आणि संपूर्ण पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येईल असे त्या ठिकाणी काल त्यांनी स्टेटमेंट देखील दिलेलं आहे. परंतु आता आपण पाहतोय की बारामतीच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर आवारामध्ये संपूर्ण कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे अशा घोषणांचा पाऊस हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी देताना आपण पाहतो. कार्यकर्त्यांच्या भावना तर आपण जाणून घेऊ, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील करू. एकंदरीत आपण बघतोय की एकंदरीत कार्यकर्त्यांचे आक्रमक पवित्रा या ठिकाणी दिसतोय आपल्याला. कुठेही जागा पोलीस स्टेशनमध्ये शिल्लक राहिलेली नाही आणि आपण पाहतोय की कार्यकर्त्यांच्या भावना अशा आहेत की जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या या भावना तीव्र असणार आहेत आणि या ठिकाणी जे काही सत्य आहे ते समोर आलं पाहिजे अशा भावना आपण कार्यकर्त्यांना विचारू. एकंदरीत अजितदादा अजूनही आपल्याला वाटतंय, परंतु अजितदादांना न्यायासाठी भांडायला आज आम्ही आदरणीय दादांसाठी इथं भांडायला आलेलो आहे. राजकारण बाजूला ठेवून आज आमचा जीवाभावाचा माणूस बाप माणूस बारामतीतून हरवलाय आणि ह्याच्या मागचं कारस्थान काय आहे हे उघडकीस आलं पाहिजे. अजितदादाचा घातपात कशामुळे झाला ही देखील समोर आलं पाहिजे, या जनतेला कळलं पाहिजे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री दादा आहेत, आज सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळेल का? आज राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची चौकशी होत नाही, गुन्हा दाखल होत नाही, मग आम्ही काय करायचं? सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं हा प्रश्न आमच्या समोर येऊन समोर आलेला आहे. म्हणून इथं जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथली जनता इथून उठणार नाही हे असं ठामपणे आम्ही सांगितलेलं आहे की दादांना झालेला ही अपघात आहे, ही जाणीवपूर्वक झालेला आहे. ह्याच्यातून आम्हाला बारामतीकरला दिसून येत आहे आणि त्याच्यामुळे ही निश्चितपणाने उघड झालं पाहिजे, कार्यकर्त्यांसमोर आलं पाहिजे. या महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या की तुम्ही काय करताय काय नाही करत. हा आमचा माणूस तुम्ही आज हिरावून घेतलेला आहे. आज आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आमच्या वेदना काय द्या आम्हाला माहिती आहे. म्हणून आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय. ह्या आंदोलनात सगळे सहभागी आहेत. जे पोलीस स्टेशन अजितदादांनी बांधले त्या इमारत आपण पाहतोय, परंतु इथंच त्यांना न्यायासाठी भांडावं लागतं. आज नेता नसल्यामुळे भांडावं लागतंय. दादानी एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जर फोन केला दादाला, दादा माझा गुन्हा दाखल करून देत नाही, इथं नुसतं नाव जरी सांगितलं तरी दादांच्या नावाने इथं गुन्हा दाखल व्हायचा. परंतु आमच्या नेत्यासाठी आम्हाला भांडावं लागतंय, कारण नेता आमचा सत्यात होता, सत्यात असताना सुद्धा आज त्यांचं अपघाती निधन झालंय त्याच्यामुळे आज आमच्या ही वेळ आलेली आहे. एकंदरीत आपण पाहतोय की सर्व कार्यकर्त्यांची भावना आक्रमक आहेत आणि कार्यकर्ते इथून हटायला तयार नाही. काय भावना? आता तुम्ही म्हणता हे दादांनी पोलीस स्टेशन बांधले, पण ज्या दादांनी हे पोलीस स्टेशन बांधलं, ज्या बारामतीतून आज त्यांचा पक्ष सत्तेत असताना आमच्यासारख्या बारामतीकरला गुन्हा दाखल करावा म्हणून आंदोलन करावं लागतंय, याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. ज्या अजितदादांनी हा पक्ष वाढवला त्या नेत्यांना मंत्रिपद दिली, त्यातला एकही मंत्री आज या ठिकाणी बोलत नाही. हे खूप लज्जास्पद आहे आणि ह्याचा आम्ही निषेध करतो. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीनं आज आंदोलन केलं जातंय. पण माझी विनंती आहे की अजितदादांच्या पक्षातील माननीय मंत्री यांनी सगळ्यांनी ह्याच्यावरती आवाज उठवला पाहिजे. आज हा पक्ष सत्तेत असताना आम्हाला आंदोलन करावं लागतंय. बाबांना याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. आम्ही एकच इच्छा आहे, आमच्या दादांना न्याय मिळाला पाहिजे. लोकांच्या मनामध्ये जे काही
शंका आहेत त्या शंकेचं सरकारने उत्तर दिलं पाहिजे एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे बंधूंनो. सरकारने डोळे उघडले पाहिजेत आणि आपण बघतोय की सरकारने कुठेतरी न्याय हक्कासाठी या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे. आपण आणि कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, महिला कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत. आपण पाहिलंय अजितदादा ना एखादा प्रश्न सांगितला तर एक सेकंद देखील लावत नव्हते, परंतु आपण पाहिलंय की अजितदादांच्याच न्याय हक्कासाठी भांडावं लागतं. खरं तरी बारामतीकरांकडनं एक समज आहे, संपूर्ण केंद्र शासन असेल राज्य शासन असेल सगळ्यांना खासदार आमदारांना ही एक शांतता पूर्वी जी वादळापूर्वीची जी शांतता असते त्याची एक छोटीशी एक चाहूल आहे. पण ह्याचा जर महाप्रलय जर झाला तर ह्याचा उद्रेक इतका बेकार होईल, ह्यात काय हानी होईल ह्याला जबाबदार आम्ही बारामतीकर नाहीये. आम्ही गोडीत व्यवस्थित शांततेच्या मार्गाने प्रशासन असेल शासन असेल कायदा कानून सुव्यवस्थेतून रोहितदादा सभ्यपणे त्यांचं मत मांडत आहेत बारामतीकर. म्हणून संपूर्ण बारामतीकर महिला असतील, महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या लाडक्या बहिणी असतील, दादांचे कट्टर कार्यकर्ते असतील, सगळेजण त्यांच्या समोपचाराने सभ्यपणे रोहितदादांच्या नेतृत्वाखाली युगेंद्र दादांच्या नेतृत्वाखाली वहिनी पारदादा असतील जयदादा असतील यांच्या संपूर्ण पवार फॅमिली कडून एक सभ्यपणे आणि शांतता सुव्यवस्थेतून एक मागणं आम्ही मागतोय. तर ते जर योग्यरित्या आम्हाला कालच्या ह्याच्यात ते फेटाळलं गेलं मुंबई या ठिकाणी, तर हे जर प्रत्येक ठिकाणी होत जर असेल आणि हा जर अन्याय अत्याचार आमच्या दादांच्या कार्यकर्त्यांवर आणि दादा आमचा बाप आहे आणि आमच्या बापाविषयी जर आम्हाला अधिकार काय झालं हे जर आम्हाला जाणण्याचा जर अधिकार जर नसेल तर बेकारी झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगायचं. लाडक्या बहिणी आक्रमक झालेल्या आहेत, त्यांच्या भावना तीव्र आहेत, काय सांगाल? ज्या दादा म्हणजे बारामतीसाठी उच्च न्यायालयापेक्षा जास्त हे होते. दादा उच्च न्यायालयापेक्षा जास्त म्हणजे जिथे निकाल लागला जात नव्हता तो दादांकडे निकाल लागायचा. त्याच दादांसाठी आज आम्ही न्याय मागतोय. ही खूप अपमानास्पद गोष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण सांगितलं की अजितदादा म्हणजे स्पष्टपणे बोलणारा माणूस आणि त्यांचा पारदर्शकपणे कारभार होता. मग दादांना न्याय देण्यासाठी का आज मग पारदर्शकपणे दादांना नाही घात आहे की अपघात आहे अशी का सूत्र बाहेर येत नाही, का त्यांचा पुरावा पाठपुरावा व्यवस्थित होत नाहीये. आमच्या दादांना न्याय मिळालाच पाहिजे आणि जोपर्यंत दादांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. लाडक्या बहिणी दादांच्या पाठीमागे आहे. आमचा बारामतीचा ढाण्या वाघ गेलेला आहे आणि आम्ही त्या ढाण्या वाघासाठी आमचा स्वतःचा जीव द्यायला सुद्धा कमी करणार नाही, जीव द्यायला सुद्धा कमी पडणार नाही. काय सांगाल? अहो, ज्या माणसाने आज बारामतीच्या लोकांसाठी जो जनता दरबार भरला जात होता, आज त्या दादा जे प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी आज आमचे दादा झटत होते, जनता दरबार भरत होते. आज त्या दादांसाठी आज आम्हाला इथं यावं लागतंय. त्यांच्याच बारामतीत आज आम्हाला इथं त्यांच्यासाठीच न्याय मागावा लागतो. यासारखी आमच्यासाठी लाजिरवाणी कुठलीच गोष्ट नाहीये. आज दादा म्हणजे आमच्या सगळ्यात उच्च स्थानावर आज आमचे दादा आहे आणि त्यांच्या जाण्याने जर आज आम्हाला कुठंच न्याय मिळत नसेल ना, ज्या माणसाने महाराष्ट्र घडवला, ज्या माणसाने बारामतीचा विकास केला, ज्या माणसाने प्रत्येक सामान्य माणसाची सुद्धा जनता दरबार भरवला, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी दादांच्या तत्परता जी होती ना, आज ती आम्हाला दादांसाठी कुठंच दिसून येत नाही. या सरकारनं ना पटकन काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, नाहीतर ना हे महाराष्ट्र गप्प बसणार नाही आणि बारामती करतात त्याहून गप्प बसणार नाही. महाराष्ट्र गप्प बसणार नाही अशा ताई म्हणतात. तुमचं काय भावना? माझं म्हणणं एवढंच आहे की आज आमचा जो वाघ ह्या बारामतीचा वाघ जो ज्याला झोपवलंय ह्या लोकांनी ह्या व्यवस्थेने ह्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आज जर या दादांसारख्या माणसाला जर न्याय मागायसाठी जर दारात येऊन आमच्या सारख्या सर्वसामान्यांना बसावं लागत असेल तर सर्वसामान्यांची अवस्था काय आहे. आणि हे जे व्यवस्थेचे लोक आहेत ह्यांनी जो घातपाताचा जो कट रचला तो दादांच्यासाठी फार भयंकर आहे. आमच्यासाठी सुद्धा आज दादा हे पवार घराण्यातले नसून आज बारामतीकरांच्या प्रत्येक घरातली व्यक्ती आहे आणि दादांसाठी आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज जो लढा चालवलाय हा लढा न्याय मिळेल तोपर्यंत चालूच राहणार आहे आणि आम्ही हा संघर्ष पूर्णच करणार आहे. जोपर्यंत आज लढा हा
चालूच राहणार आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागं हटणार नाहीत असं म्हणले. अजितदादांना तुम्ही जवळून पाहिले, काय बोल- हो, खूप जवळून पाहिले. अजित दादा पवार फॅमिली आमचं दैवत होतं. माझं तर काम पूर्ण सोडून गेले दादा. मला वेळोवेळी प्रतिसाद दिला. आजी कामाला होती आमची त्यांच्याकडे, पारुबाई शिंदे, आणि माझं काम प्रत्येक वेळी काही सांगितलं की अ- अशी-